जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा. देशाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रगतीला महिला आपल्या सर्जनशीलता आणि दृढनिश्चयानं आकार देत असल्याचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा. नारी शक्तीच्या भरीव योगदानातून राष्ट्र आणि महाराष्ट्र विकासाचा मार्ग निश्चित करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून राज्यव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा होणार प्रारंभ. 3 महिन्यात राज्यातल्या 9,84,000 मुलींना लस देण्याचं आरोग्य विभागाचं उद्दिष्ट. संथाल परिषदेचं ठिकाण बदलल्याबद्दल आणि पश्चिम बंगाल सरकारनं राजशिष्टाचार न पाळल्याबद्दल राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी. तृणमूल सरकारनं सर्व मर्यादा ओलांडल्याची पंतप्रधानांची टीका. भारतानं कोणत्याही व्यापार करारांमध्ये हितसंबंधितांच्या संवेदनशीलतेशी तडजोड केलेली नाही. सर्व व्यापार करारांमध्ये भारताच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण. पियुष गोयल यांचा पुनरुच्चार. पश्चिम आशियातल्या बदलत्या स्थितीवर केंद्र सरकारचं सातत्यानं लक्ष. तिथल्या भारतीय नागरिकांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचा सल्ला. आणि ICC T20 विश्वचषकासाठी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत. सामना जिंकून नवा इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज. क्रिकेट प्रेमींमध्ये अमाप उत्साह. नमस्कार.